वाटतात. शेटच आहेत ते. शेट कमलेश शेट. तिकडे फोटोशूट चालू होत आहे. अक्षता सोड आणि नंतर ओळून घे, ताट साईडला ठेव आणि असं पाय डोकं नको तिथे. एक सेकंड. गाइज आता कमलेशची आतमध्ये तयारी होते आणि फोटोशूट चालू आहे. तर मी बाहेर आलो, त्याची गाडी फुल सजलेली आहे. म्हटलं गोट्यामध्ये नाश्त्याची तयारी चालू आहे. पोहे बनतात, पोहे. सगळं पण बसूया तिथे. जोपर्यंत कमलेशची तयारी होते आणि त्याचं फोटोशूट चालू आहे म्हणून मी बाहेर आलो. शूट चालू आहे ते मस्तपैकी. आई आणि वहिनी, ताई, भाऊजी उभे तिकडे. गाईज मी आता कमलेशच्या घराच्या तिथे आहे. जी त्याची मिरवणूक होती ती झाली आहे आणि आता आम्ही हॉलच्या दिशेने जाऊ. तिकडे आता साखरपुडा वगैरे हळदचा प्रोग्राम असेल आणि खूप म्हणजे मनसोक्त वाटलं जरा, म्हणजे असं मिरवणूक काढणं वगैरे बरं वाटलं, जरा मजा आली. तर जाऊया, तिकडे प्रोग्राम चालू आहे. जे काल रात्री ते बांधणं काम चालू होतं मंडळाचं, त्याच्यावर आज काहीतरी पूजा आहे, तर ती बघायची आपल्याला. जाऊया. आज इकडे आता नाश्त्याचा प्रोग्राम चालू आहे. नवरा गेला आतमध्ये चेंज करण्यासाठी. इकडे सगळे मंडळी बसलेत, इकडे वाजवणारे वाद्यकर बसलेत आणि माझा नाश्ता करून झाला आहे. कृष्णा करतोय, जसं आले तसे आपण हॉलमध्ये जाऊ.
मोठा असा हॉल आहे. ते सुस्वागतम वर कक्ष आहे. तिथे वधू कक्ष खूप मस्त सजवलं आहे हॉल. तर काही आता आम्ही हॉलमध्ये, हॉल खूप मोठा आहे. इकडे सारखं अनाउन्समेंट होतं. साखरपुडा चालू आहे थोड्या वेळात. ते येत आहेत. काय जरा साखरपुडा चालू होईल आणि आपण जरा जाऊन बसू. त्याआधी आपले लेट माणसं इकडे आलेले आहेत. सगळे आपली पोरं. त्यांची आता बघूया रिॲक्शन काय. नाही यो ब्रो, हे आपण जंगली रमी खेळतोय बघ ना. हा सगळी गडबड चालू आहे. नवरा रेडी होतोय साखरपुड्यासाठी. साखरपुडा झालेला आहे आणि खूप चांगलं इथे झालेला आहे साखरपुडा. काही फुटेज काढले ते मी ॲड करेन. आता नवरा नवरी आलेत बाहेर फोटोशूटसाठी आणि जेवण पण चालू झालं आहे. आणि माझे सर येतात, म्हणजे स्टाफ सगळा येतोय. फ्रेश व्हायला गेलं आहे. मग ते आलं की आपण जेवायला बसू. कृष्णा आहे बाजूलाच. फोटोशूटची तयारी चालू आहे नवरा बायकोची.